सध्या आपण कोकण नगरमध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे कोकण नगरवासियांना आपण साथ घातलेली आहे. बघूया काय म्हणते. आपण इथून सुरू करूया. आपण खरं तर आपण मी सध्या रिक्षावाला आहे. मी तर मला अर्थात सगळ्यात क्लोज टू हार्ट आहेत ते म्हणजे रिक्षावाले सगळेच. आपण रिक्षावाल्यांशी चर्चा करू. ही आमची रिक्षा कशी वाटते? मस्त आहे, हां, मस्त आहे. या थोडंसं बाहेर येतं का? काय एकंदरीत निवडणुकीचं काय वाटतं? निवडणुकीचा आनंदच आहे. बोला. कोण जिंकेल असं वाटतं? मनसे जिंकणार. भांडूपमध्ये मनसे जिंकणार. हां, तिकीट मिळणार आहे का मनसेला? नक्कीच मिळणार. हां, नक्कीच मिळणार तिकीट. का मनसे का जिंकली पाहिजे असं वाटतं? जिंकली पाहिजे. मराठी माणूस आपला मुंबईमध्ये राहायला पाहिजे. मराठी माणसासाठी आपण एवढं प्रयत्न करतोय. मराठी माणूस इथं मुंबईमध्ये राहायला पाहिजे. मग एकनाथ शिंदे नको तुम्हाला? आमचे गाववाले आहेत, आमचे एकनाथ शिंदे. हो, तो गाववाले असून तुम्ही? पण मराठी माणूस आपला हे पाहिजे. बीजेपी नको. बीजेपीने सर्व आज गॅस किती महाग आहे, से कुठली वस्तू महाग आहे, भरपूर महाग आहे बीजेपीचे केलेले. सरकार कुठलेही असो, पण गोरगरिबांसाठी सरकार पाहिजे. ठाकरे उभे राहतील गोरगरिबांसाठी? राहणार ना, का राहणार नाहीत? आतापर्यंत राहिले होते का? अहो राहणारच, प्रश्नच नाही. मराठी माणूस आता तुम्ही रिक्षा चालवता, तुमची रिक्षा किती वेळा खड्ड्यात जाते? जाऊ दे, खड्ड्यात जाते. मग आता काय करायचं त्याला? कुठलंही सरकार असू द्या, कुठलं सरकार आलं तर खड्ड्याचा हा तो 25 वर्ष शिवसेनेकडे होती ना हो सत्ता, आणि भाजप पण होती त्यांच्यासोबत म्हणा. मग आता काहीतरी हे पाहिजे, चेंज पाहिजे ना. चेंज पाहिजे की नको? बरोबर. मग यंदा मीटर डाऊन कोणाचं होईल पालिकेत? मनसेच आली पाहिजे. दोन्ही पक्षाचं दोन्ही पक्ष आले पाहिजे. आणि समजा मनसे आणि शिवसेनेची युतीची सत्ता आली तर महापौर कोणाचा व्हावा? मनसेचाच पाहिजे. परत त्याच्यावर भांडण नको दोन भावांमध्ये? नाही भाव होणार. मग ते भाव बघ हे करतील, बघा ऍडजस्टमेंट करतील. हे म्हणतात मनसेचा महापौर झाला पाहिजे. बरोबर नाही? एक मिनटं. परत त्याच्यावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद नको? नाही होणार, वाद नाही होणार. तुम्हाला बरं माहिती. आता एवढं वर्ष आपण सर्वांना हे केलं,